गावाच्या काठावर असलेली जुनी हवेली अनेक वर्ष ओसाड होती. गावकऱ्यांमध्ये ही हवेलीबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरल्या होत्या. कोणी म्हणे रात्रीच्या अंधारात जिथे काही विचित्र आवाज येतात, तर कोणी म्हणे तिथे पूर्वी एक खजिना लपवलेला आहे. पण कोणीही त्या हवेलीजवळ जाण्याची हिंमत करत नसे. राघव एक तरुण आणि रहसी मुलगा अशा गोष्टीवर विश्वास ठेवत नव्हता. त्याने लहानपणापासून अशा गोष्टीचे रहस्य सोडवायला आवडायचं. एका दिवशी त्याने ठरवलं की त्या हवेलीत जाऊन सत्य शोधायच्या. रात्रीच्या अंधारात तो आपला एक दिवा आणि काही गरजेची वस्तू घेऊन हवेलीच्या दिशेने निघाला. हवेली समोर पोहोचल्यावर त्याने एक जुन्या दरवाजाला हात लावला. दरवाजा कर्कश आवाज करत उघडला. राघवने पुढे पाऊल टाकले आणि अंत केले. हवेतील एक विचित्र शांतता होती, जणू काही श्वासही थांबल्यासारखीच. जसे तो खोलीत पुढे जात होता तसं त्याने कानात हलकासा आवाज येत होता. तो थोडेस घाबरला, गोंधळला आणि कोण आहे तिथे त्याने विचारलं, पण उत्तर काहीच येत नव्हतं. त्याने हळूहळू चालत पुढच्या खोलीत प्रवेश केला. तिथे फक्त धूळ, जुनी फर्निचर आणि कोपऱ्यात एक मोकळीचा असलेली पेटी होती. राघव पेटीजवळ जात असताना पेटी आपोआप हलू लागली. त्याच हृदयाचे ठोके वाढले. त्याने पेटी पुढे धीटपणे पेटी उघडली. आत काहीच नव्हतं. त्याने निराश नजरेने पेटी बंद केली आणि पुढे वळणावर तितकेच मागून कुजबुजल्यासारखा आवाज येत होता. सत्य शोधणं संपत नाही. राघव थरला. त्याने आवाजाचा स्रोत शोधण्यासाठी त्याने दिवा उंच केला, पण कोणीही पात्र त्याला दिसत नाही. आवाज फक्त हवेत विरलेला. तो खोलीतून बाहेर पडलाच होता. तितक्याच त्याला पायाखाली फरशी थोडी हलल्यासारखी वाटली. त्याने फरशीवर आपटून पाहिले. ती खोचली आणि खाली एक छोटी मोकळी पोकळी दिसली. राघवने पोकळीतून एक छोटी पेटी बाहेर काढली. आतमध्ये एक पत्र होते. त्यावर लिहिलं होतं, खजिना शोधण्यासाठी नाही, सत्य शोधण्यासाठी. त्याचं मन आणखी गोंधळला. विचार करत असतानाच हवेत पुन्हा तोच आवाज आला, खोट्या अपेक्षा साचून काही साध्य होणार नाही. राघवने तो पत्र उघडून वाचला. तिथे लिहिलं होतं, जे सत्य आहे तेच खजिना आहे. हे वाक्य वाचून त्याने जाणवलं की ही हवेली खोट्या अपेक्षाच्या गोष्टी ठरवलेली होती, पण सत्य तेवढेच चिरंतन होतं. त्या क्षणी त्याने ठरवलं की गावकऱ्यांना या हवेलीच्या खोट्या अफवापासून मुक्त करायचंय. तो हवेलीपासून बाहेर आला. आकाशाचे चंद्र शांतपणे झळकत होता. त्याच्या मनात मात्र एकच विचार होता, सत्य तेच खरे खजिना. सत्याच्या शोधात खरा खजिना आहे. खोट्या अपेक्षा मागे धावणे व्यर्थ आहे. थँक्यू.